ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता तुम्हाला के-वाय-सी करण्याची पुन्हा संधी आलेली आहे. तर आता के-वाय-सी ज्यांची कोणाची चुकलेली असेल, करेक्शन असेल, तर ते आता तुम्ही दुरुस्त करून घ्या. सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करून तर इथं लाडकी बहीण योजना टाका. तर इथं येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. पहिल्या ऑप्शनवरती इथं क्लिक करा. तर ही के-वाय-सी सध्या जे की लाभार्थी आहेत, ज्यांच्याकडून ही के-वाय-सी करताना चुका झालेल्या पर्याय निवडताना तर अशांसाठी आहे. तर आता जर तुमची यामध्ये चुकी झालेली असेल तर तुम्ही तुमची के-वाय-सी पुन्हा तुम्हाला करता येईल व पुन्हा तुमचे पैसे तर सुरळीतपणे सुरू होतील. तर आता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता तुम्हाला के-वाय-सी करण्याची आवश्यकता आहे की नाही ते सुद्धा सांगणार आहे की करावं लागणार की नाही. तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर आता खाली जो कॅप्चा येईल तर कॅप्चा जसाच्या तसा टाका. मी सहमत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता लाडक्या बहिणीने जे काही तुमचा आधार नंबर आहे ते इथं टाकायचा आहे. तर आता आपण जे काही आधार नंबर इथं टाकून घेऊ आणि कॅप्चा टाकून घेऊ. त्यानंतर ओ-टी-पी पाठवावरती आपण क्लिक करणार आहे. तर इथं कॅप्चा जे घेत नाही आहे तर पुन्हा आपण कॅप्चा जे काय दुसरा एंटर करून घेऊ रिफ्रेश करून. तर हा आधार क्रमांक के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. म्हणजे आता जर तुम्हाला असं दाखवत असेल तर तुम्हाला के-वाय-सी करायची आवश्यकता नाही आहे. पहिलेच तुमची के-वाय-सी झालेली आहे म्हणजे बरोबर आहे. तर आता ज्यांची कोणाची के-वाय-सी राहिलेली असेल तर त्यांनी असं टाकून चेक करायचं आहे. तर आता मी दुसऱ्या कस्टमरचं तुम्हाला टाकून दाखवतो. तर इथं जे की आपण पुन्हा याचवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला असा पर्याय येईल. तर आता के-वाय-सी जे काही करण्यासाठी इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर आपण जे काही कॅप्चा टाकून घेणार आहोत. त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा यावरती क्लिक करायचं. तर इथं आपण आपला आधार नंबर जो काही आहे तिथं टाकून घेऊ आणि मी सहमत आहे आणि ओ-टी-पी पाठवा ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत. तर आता आपण जे काही आधार नंबर इथं एंटर करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला ओ-टी-पी पाठवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर लाडक्या बहिणींची काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. ओ-टी-पी सेंड झालेला आहे तर म्हणजे यांना के-वाय-सी करावी लागणार आहे. ज्यांच्या कोणाच्या मोबाईलवर ओ-टी-पी जात असेल अशा प्रकारचा तर त्यांना ही के-वाय-सी करावी लागणार आहे. जर तुमचं दाखवत असेल की यादीमध्ये नाव नाही आहे तर तुमचं के-वाय-सीच्या पात्र यादीमध्ये नाव नाही आहे. तर अशा प्रकारचं जर तुम्हाला पहिले जे काही मेसेज दाखवला होता तसं जर दिसत असेल तर तुम्हाला के-वाय-सी करायची आवश्यकता नाही. तर आता यांना के-वाय-सी करावं लागेल. ओ-टी-पी आलेला आहे, ओ-टी-पी आपण टाकलेला आहे. सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारचं येईल आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर आता यामध्ये जे काही आपल्याला जे काही ऑप्शन आहे ते आता होय करायची की नाही ते आपण इथं पाहणार आहे. तर माझ्या कुटुंबातील जे काही सदस्य, नियम, कर्मचारी तर इथं दोन्ही जे ऑप्शन आहे तर आपल्याला दोन्ही ऑप्शन इथं नाही नाही करायचे आहे. काय करायचं आहे? नाही नाही आणि टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. दोन्ही जे पर्याय आहे मी वारंवार सांगत आहे की दोन्ही पर्याय तुम्हाला नाही नाही करायचे आहे. जसं तुम्ही या चेकबॉक्सवरती क्लिक कराल तर तसं सबमिट कराचं ऑप्शन इथं ओपन होईल. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. दोन्ही ऑप्शन आपण हे सुद्धा नाही केलं आणि हे सुद्धा नाही केलं. त्यानंतर इथं सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जसं त्यावरती क्लिक कराल तर तुमची जे काही के-वाय-सी आहे ती लाडक्या बहिणींची इथं होऊन जाईल. तर अशा पद्धतीने ज्यांची कोणाची के-वाय-सी राहिलेली आहे तर अशाने के-वाय-सी करून घ्या. जेणेकरून पुढील जे काही हप्ते तुमच्या खात्यामध्ये इथं येतील तर ज्या ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी राहिलेली आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर तुम्ही तुमचे के-वाय-सी करून घ्यायचे आहे. ज्यांची कोणाची के-वाय-सी तर राहिलेली आहे. तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे? नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. त्या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती इथं अपडेट येणार आहे. यानंतर लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं जाहीर केलेला आहे. ते म्हणजे 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता माहिती. अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.